हॅलो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. आज कालचा अनुभव लय भारी. हो याला का? जाऊन आले ना हा हा. स्वामींच्या समुद्र स्नानाला जाऊन आले ना ओ. नर्मदेला. हा 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 हा. माघ पौर्णिमेला तिथेच होते. हो 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 आणि हो. मंगळवारी गेलो, हा बुधवारी समुद्र स्नान हा 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 आणि मग काल आलो 11:30 वाजता. हा हा हा. तर म्हणजे लगेच आज अनुभव शेअर करू. स्वामींनी भेट दिली तिथे पण. अरे वा, कसं हो ताई? हो, तेच सांगते ना. हा हा तिथे दादांकडे गेलो. ते श्रीकांत सौदनकर आहेत ना, हे जे मी अक्कलकोटवारी करते ना. हो 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 हो. तर त्यांनी तिथे स्वामी निवास म्हणून स्वामींनीच बांधून घेतलाय तिथे ना बंगलो. अच्छा अच्छा. हा 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 नरबे म्हणून एकाचं वाडी आहे हा. कोकणामध्ये, गणपतीपुळ्यापासून 4 किलोमीटरवर. अच्छा अच्छा. हा हा हा. आणि तिथे त्यांना बंगलो बांधून घेतलाय आणि तिथे ते सेवा करतात. अरे वा. हा हा. हो, तर मग तिथे सगळ्यांना आता जवळ आम्ही 124 लोक होतो बघा. ह्या वेळेस 4 गाड्या होत्या. हा हा हा. 32 सीटरच्या 3 आणि 20 सीटरची 1 आणि 4 ड्रायव्हर असे टोटल हा. 124 लोक होते. अच्छा अच्छा. हा 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 हा. तर मग ते जाताना मी सगळ्यांना ह्या वेळेस ना बिस्लरीच्या बॉटल पाणी वाटलं सगळ्यांना गाड्यात. अरे वा. 124 लोकांना पाणी दिलं, ते अर्धा लिटरच्या बॉटल. हा हा हा. नाश्ता झाल्यानंतर सगळ्यांना प्रत्येकाला एक एक बॉटल पाणी दिलं. इथूनच नेलं होतं मी हा हा हा. जातानीच त्या दिवशी गाडीतून. अच्छा अच्छा. हा आणि हो, ते दिलं. अहो मॅडम, काय सांगायचं मला, त्या पाण्याला एवढा पुरवठा. 124च बॉटल नेल्या होत्या. हा हा हा. 5 हे नेले होते. 124 नाही, 120च होत्या बॉटल. हा हा हा. 24 एका बॉक्स मध्ये असे 5 बॉक्स, म्हणजे हा. 120च बॉटल होत्या ना. हो हो, बरोबर. हा. अहो, एवढ्या पाण्याच्या बॉटल वाटून एक बॉक्स शिल्लक राहिला. बापरे, एक बॉक्स. बॉक्स पूर्ण शिल्लक राहिला. बापरे. म्हणजे म्हणजे काय वर्णन स्वामींचं करावं तेच एवढं कळत नाही. कमी आहे. खरे खरे. 120 लोकांना प्रत्येकाला एक एक बॉटल सगळ्या गाड्यांनी, 4ही गाड्यांनी दिली आणि एक बॉक्स शिल्लक होता पूर्ण. अरे वा. आणि किती मग तिथून छान. हो ना, तिथून मग मी मूर्त्या, माझा जो ग्रुप होता त्यांना मूर्त्या आणायला सांगितल्या होत्या. मूर्त्या बरोबर घ्या, आपण आपल्या मूर्तीला पण समुद्र स्नान करून आणूया ना, हा हा, नाही का. बरोबर. पादुकांना, आणि मग पादुका नव्हत्या कुणाजवळ, माझ्याच पादुका होत्या आणि मूर्ती पण नेलेली होती. हा 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 आणि हा. मग समुद्रावर मग आम्हाला गणपतीपुळ्यावर डायरेक्ट नेरवे बीचवर नेलं त्यांनी. आणि हा स्वामी निवासवरून ते टेम्पो मधून ती मूर्ती घेऊन आले ते. हा तर ती हा. मूर्ती यायच्या अगोदर म्हणलं आपण आपल्या मूर्त्यांना समुद्र स्नान घालूया. हम्म. हा साधारण सूर्य उगवायच्या वेळेस 6:30 पावणे 6:30ला सूर्य उगवतो ना. हा हा हा, बरोबर. त्यावेळेस समुद्रावरच होतो आम्ही. मग सकाळीच समुद्रावर नेलं होतं. हा. आणि मग सूर्य उगवतच होता पूर्वेकडून. आणि अच्छा. मग समुद्र स्नान घातलं. डब्यातच नेते ना मूर्त्या. आम्ही 6 हो जणींनी हो, डब्यात घेतल्या होत्या. बरोबर. मग स्वामींना समुद्रात आंघोळी घातल्या आणि हा अशा ओळीने डबे मांडले ते बरं का. हा 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 हा. आणि मग पुसलं, हे पण नेलं होतं, अत्तर लावलं, अरे वा. अष्टगंध लावला, एकीने लाडू आणले होते बेसनाचे, हा हा. तो नैवेद्य दाखवला. वा. आरती केली तिथे स्वामींची. आणि हात जोडून उभ्या राहिलो. हा हा सूर्याकडे तोंड स्वामींचं केलं होतं. हा, आणि आम्ही उभ्या राहिल्यामुळं आमचं समुद्राकडे पश्चिमेकडे तोंड ना. बरोबर. हा हा. काय स्वामींची लीला आहे बघा. त्यांना म्हणजे खरंच खरंच. दाखवलं होतं की तुमची पूजा मला पोहोचली. हो. आणि आम्ही ते लाटा येत होत्या ना, तर हा हा. लाटापासून बरंच लांब होतो अहो. बरेच म्हणजे जवळजवळ तिथपर्यंत लाटा येऊ शकत नव्हत्या. हा, हो. कारण तो अंदाज. तर पहिली लाट आली ना, तर झाकण खाली ठेवलं होतं, त्यात डबे ठेवले होते. अच्छा. हा पहिली हा लाट आली तर त्या झाकणाजवळ आली. हा हा हा. दुसरी लाट आली स्वामींच्या खांद्यापर्यंत आली. बापरे. डब्यात होत्या मूर्त्या खांद्यापर्यंत. आणि तिसरी जी लाट आली ना मॅडम, एवढी मोठी की ती स्वामींच्या डोक्यावरून पाणी जाऊन पुढे पाणी, वाळू आणि बापरे. पाणी
स्वामींच्या डब्यात आमचे तांदूळ होते ते पूर्ण तांदळात नेल्या होत्या ना मूर्ती हलू नये हो म्हणून. हो 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 पूर्ण तांदूळ ओले झाले हा आणि मग ते अम्मा. तांदूळ आम्ही सगळे समुद्रामध्ये टाकून दिले. म्हणलं मासे खातील ना आपल्याला परत बरोबर. एक दिवस मुक्कामी. मग ते तांदूळ सगळ्यांचे गोळा केले आणि समुद्रात टाकले आणि हा मग परत स्वामींना पुसलं वगैरे व्यवस्थित आणि डब्यात ठेवून तोपर्यंत तिकडून ती स्वामींची मूर्ती आली हा म्हणजे समुद्र स्नानाला आणि मग तिकडे स्नान घालायला गेलो. वा अहो, एवढा सुंदर अनुभव किती बघा ना. छान ताई, किती छान. खूप म्हणजे तुम्ही सुंदर. आलात म्हणजे तुम्ही श्रद्धेने करताय ना. बरोबर बरोबर. मी तुम्हाला भेटच दिली त्यांनी आणि परत अत्यंत. लाट आली नाही. 3दा लाट आली परत लाट आलीच नाही. हो बघा बघा ना. 3च वेळा. 3 वेळा आली बरोबर 3 वेळा. पहिल्यांदा आली तर फक्त ते झाकण होतं तिथपर्यंत म्हणजे पायाला लागलं स्वामींच्या पाणी. हा हा हा. दुसऱ्यांदा आलं तर खांद्याला लागलं आणि तिसऱ्यांदा डोक्यावरून लाट गेली बघा. बापरे. आणि चौथी लाट आलीच नाही परत. काय अनुभव देतायत स्वामी सांगा ना तुम्ही. किती सुंदर, किती सुंदर अनुभव ताई. म्हणलं हा अनुभव शेअर करते. म्हणजे तुम्ही श्रद्धेने जर काय करत असाल ना हो हो स्वामी तुम्हाला कुठल्याही रूपात बरोबर. कुठंही कसंही दर्शन देणार म्हणजे देणार. पण ते समजणार आहे नाही. आता लोक म्हणणार काय लाटा तर येतच राहतात. अगदी अगदी खरंय. असं म्हणणार समुद्र आहे लाटा तर येतच राहणार एवढं काही विशेष. पण नाही अहो, नाही तिथं असं नाही. पण त्या क्षणाला त्या वेळेला काही महत्व आहे की नाही. हो हो आणि सकाळी ना 6:45च्या दरम्यान आम्ही तिथे होतो. हा मग आणि सूर्य उगून थोडासा वर आला होता आणि पण लाट आली म्हणजे काय लई. पहिल्यांदा जी लाट आली ती फक्त डब्याच्या झाकणापर्यंत. हा दुसऱ्यांदा आली ती स्वामींच्या खांद्यापर्यंत आणि तिसऱ्यांदा आली स्वामींच्या डोक्यावरून ना पुढे. वा, किती आणि सुंदर. चौथी बरं मग येत होती समजा हे भरती येत होती तर मग चौथी लाट येऊन पूर्ण इकडे यायला पाहिजे होती ना. अगदी खरंय. चौथी लाट आलीच नाही 3च लाटा आल्या. बापरे किती सुंदर. मला फार आवडला अनुभव. खूप किती तुम्ही काय जेवढे सांगू. अनुभव शेअर करतायत तेवढे स्वामी तुम्हाला अनुभव देतायत पण ताई. लगेच अनुभव. हो लगेच देतात. आणि लगेच म्हणजे तिथे मागे पुढे नाही. माझ्या बाबतीत तर मागे पुढे नाही. नाही ना मी जी ताई. गोष्ट करते ना तर बरोबर. त्याला मला ते अनुभवच देऊन जातात तो. खरंच खरंच अतिशय. आणि तुमची सेवा पण तशीच आहे हो ताई. खूप खूप अहो मला म्हणजे आता स्वामींशिवाय माझा क्षणच नाही. मला सकाळी मंदिरात जायला झालं नाही. मग उशीर झाला ना मग 7 वाजता उठले. मग आवरून मग 7:30 8च्या आरतीला नाही जाता आलं. मग संध्याकाळच्या आरतीला गेले 6 वाजता. तर आता माघमध्ये ती 6:30ला आरती असते. मला हे लक्षातच नव्हतं की आता माघ आणि कृष्ण पक्ष सुरू झाला तर स्वामींची आरती 6:30ला आहे. मी आपली 6ला आरतीला म्हणून धावत पळत 5:45लाच गेले ना. ते गेल्यानंतर स्वामींनी माझ्याकडून माझे पुस्तकं माझ्याच बॅगेत असतात. मी काढतच नाही. स्वामी चरित्र सारामृत, नित्यसेवा, अक्कलकोटचं नित्यसेवेचं, दुर्गा सप्तपदी आणि इकडचं जे आहे ना अक्कलकोट इकडे नरवेशी वारीचं जे आहे ना श्रीकांत सौदन ती नित्यसेवा वेगळी अक्कलकोटची दिंडोरीची वेगळी. मग ती दोन्ही पुस्तकं माझ्याजवळच असतात. म्हणजे 4 पुस्तकं मी बॅगेत घेऊनच फिरते. माळ माझ्याच जवळ असते ती बाहेर ठेवतच नाही. आणि मग स्वामींना काल माझं नित्यसेवा चुकली ना उशीर झाल्यामुळे बघा म्हणजे स्वामी कसं करून घेतात. मग मी तिथे 6ला गेल्यानंतर 5:45ला गेल्यानंतर मग आता काय करायचं 6:30ला आरती. मग माझी 3 अध्याय पण झाले. 11 माळी जप पण झाला. आणि आज माझी इच्छा होती स्वामींनी बघा फुलं वाटतात ना पुष्पांजली असते संध्याकाळच्या आरतीला तर पुष्पांजलीचं ते भांड आहे ना त्या ताईंनी माझ्याच हातात दिलं. तुम्ही फुलं वाटा म्हणे सगळ्यांना फुलं वाटा. फुलं वाटून मग एका कडेला जसं येईल ना तिथे उभं राहतो. म्हणजे फुलं घेऊनच मी स्वामींना उभी होते त्या टोकरीमध्ये आरती संपेपर्यंत तिथेच. बापरे कमाल आहे कमाल आहे खरंच. तुमच्या सेवेला पण माझा प्रणाम आहे ताई. खूप छान. म्हणजे स्वामी आणि मी मला दुसरं काही सुचत नाही.
आणि खरं. सुचू पण नाही. स्वामींनी माझ्याकडून अजून सेवा करून घ्यावी. हं. माझ्या रक्तात स्वामी भिनायला पाहिजेत. रक्तात एक थेंब थेंब स्वामी स्वामी म्हटला पाहिजे. हो. हो ना. खूप तसंच खूप होणार आहे ताई, छान. तसंच होणार आहे. हो खरंच खूप सुंदर अनुभव आला कालचा आणि आजचा पण. लगेच आज अनुभव. फुलाची टोकरी माझ्या हातात दिली. घे तू. प्रत्येकाला वाटतं नाही आपण स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणूनच देतो ना. हो. जेवढी लोक आहेत तेवढ्यांना स्वामी समर्थ. माझी तिथे माळ पूर्ण झाल्या त्या सगळ्या. 11 माळी तर घेतल्याच करून, पण ह्या पण करून घेतल्या. कर हो तू ना कराच ताई, म्हणून किती केली. सुंदर. खूप छान. मी शेअर करते हा ताई. हो हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.